नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत अस्सल कोकणी पद्धतीने केलेली काळ्या वाटाण्याची उसळ. पद्धतीने केलेली उसळ नॉनव्हेजलाही मागे काढेल इतकी चवीला अप्रतिम होते. ही उसळ तुम्ही एक वेळ खाल तर नेहमी याच पद्धतीने कराल. जर तुमच्याकडे वाटण तयार असेल तर तुम्ही ही काळ्या वाटाण्याची उसळ फक्त 10 मिनिटात करू शकता. सकाळच्या घाई गडबडीत डब्यासाठी देखील ही भाजी अगदी झटपट होऊ शकते. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. उसळ करण्यासाठी इथे मी कुकरमध्ये भिजवलेले काळे वाटाणे घेतलेले आहेत. काळे वाटाणे मी 12 तास भिजवून घेतलेले आहेत. वाटाणे भिजवण्याआधी अर्धा कप होते, भिजवून ते दुप्पट झालेले आहेत. म्हणजे जवळपास 1 ते सव्वा कप इतके वाटाणे झालेले आहेत. वाटाणे मी स्वच्छ धुवून घेतले, निवडून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी इथं कुकरमध्ये काढून घेतलेले आहेत. आपल्याला हे कुकरला लावून उकडून घ्यायचे आहेत. यानंतर आपण यामध्ये वाटाणे बुडतील इतकं पाणी घालूया. वाटाण्याच्या वर अर्धा पाऊण इंच राहील इतकं आपण पाणी घालणार आहोत. यानंतर आपण थोडंसं मीठ घालायचं. मीठ घातल्यामुळे वाटाणे अगदी छान शिजतात. पाणी जर तुम्हाला अगदीच कमी वाटत असेल तर अजून थोडंसं पाणी यामध्ये घालू शकता. आणि आता आपण कुकरला झाकण लावून कमीत कमी 7 ते 8 शिट्ट्या करून वाटाणे शिजवून घेणार आहोत. काळे वाटाणे शिजायला थोडासा वेळ लागतो, म्हणून 1-2 शिट्ट्या जास्तीच करायच्या. इतर कडधान्यांसारखं एखादी शिट्टी जास्ती झाली म्हणून काळे वाटाणे जास्ती शिजून त्याची सालं बाहेर येत नाहीत. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. उसळ करण्यासाठी आपल्याला वाटण लागणार आहे. त्यासाठी इथं मी गॅसवर पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये आपण सुकं खोबरं काढून घेऊया. इथं मी अर्धा कप किसलेलं खोबरं घेतलेलं आहे. खोबरं किसल्यानंतर अर्धा कप आहे. गॅसची फ्लेम लो टू मीडियम करूया आणि असं आपण सतत चमच्याने ढवळत राहून खोबऱ्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत छान भाजून घेऊया. सतत ढवळत राहायचं, म्हणजे खोबरं न करपता छान एकसारखं भाजलं जातं. इथं मी सुकं खोबरं घेतलंय, तुम्ही ओलं खोबरं घेतलं तरीही चालेल. बघा, आपलं खोबरं अगदी छान भाजलं गेलेलं आहे. मस्त एकसारखा रंग आलेला आहे. तुम्ही पाहू शकता आपलं खोबरं अजिबात करपलेलं नाही आहे. कमी फ्लेमवर आपण असं सतत ढवळत भाजलं म्हणजे मस्त भाजलं जातं. आता आपण भाजून घेतलेलं खोबरं एका प्लेटमध्ये काढून घेऊया. यानंतर आपण त्याच पॅनमध्ये कांदा पण भाजून घेणार आहोत. त्यासाठी इथं मी एक मोठा कांदा असा उभा पातळ चिरून घेतलेला आहे. यातच आपण 7 ते 8 मध्यम आकाराच्या लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे घालायचे आहेत. आलं पण कांद्यासोबतच घालायचं, म्हणजे ते कांद्याबरोबर अगदी छान भाजलं जातं. आलं लसूण पण असं आपण भाजून वाटणामध्ये घातलं म्हणजे वाटणाला एक छान चव येते. आता आपण गॅसची फ्लेम मीडियम करूया आणि कांदा पण सोनेरी रंगावर छान भाजून घेऊया. असं सतत ढवळत राहायचं आणि गॅसची फ्लेम मीडियम करायची, म्हणजे कांदा पण न करपता अगदी छान भाजला जातो. कांद्याच्या पाकळ्या अशा आपण चमच्याने मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. कांदा अर्धवट भाजला गेला की यानंतर आपण यामध्ये 1 टीस्पून इतकं तेल घालायचं आहे आणि कांदा पुन्हा अजून चांगला भाजून घ्यायचा आहे. कांद्याला अजून गडद रंग आला पाहिजे. कांदा, आलं, लसूण मी अशा पद्धतीने अगदी छान भाजून घेतलेला आहे. बघा, आता आपण हे वाटण लगेचच वापरणार आहोत, म्हणून मी कांदा खूप जास्त अजून भाजून घेतलेला नाही आहे. टिकाऊ वाटण कसं करायचं याची रेसिपी आधीच आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. ती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आता आपण तयार लसूण आणि आलं एका प्लेटमध्ये काढून घेऊया. ही सगळी साहित्य गार होऊ द्या आणि मगच आपण ती मिक्सरला लावून याचं बारीक वाटण वाटून घेणार आहोत. वाटताना त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे वाटण अगदी छान एकसारखं बारीक वाटलं जाईल. वाटणाची तयारी होईपर्यंत कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरची वाफ पण गेलेली आहे. आता आपण कुकरचं झाकण काढूया. बघा, आपले वाटाणे अगदी छान शिजलेले आहेत. बघा, मस्त मऊसूत झालेले आहेत. आपण यामध्ये मीठ घालून शिजवले आहेत, त्यामुळे ते अगदी छान शिजले जातात. यातले 2 टेबलस्पून वाटाणे मी आपण जे वाटण तयार केलं होतं त्यामध्ये घालून ते वाटणासोबत वाटून घेणार आहे, म्हणजे भाजीचा रस्सा अजून दाटसर होईल. तुम्ही सेम वाटणाचं काळ्या वाटाण्याचं सांबार देखील करू शकता. जर तुम्हाला सांबार करायचं असेल तर तुम्ही हे सगळे वाटाणे मिक्सरला लावून जाडसर वाटून घ्या आणि सेम वाटण करून उसळीऐवजी सांबार करू शकता. आता आपण भाजी फोडणीला घालूया. त्यासाठी इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवले. त्यामध्ये मी 3 टेबलस्पून तेल गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये एक लहानसं तमालपत्र घालूया आणि यानंतर 2 ठेचलेल्या लसूण घालायच्या आहेत. आधी आपण वाटणामध्ये लसूण घातलेला आहे म्हणून फक्त 2च पाकळ्या घालायच्या आहेत. गॅसची फ्लेम लो टू मीडियम करायची आहे. लसूण हलकासा लालसर होऊ द्या. बघा, लसूण छान भाजला गेलेला आहे. खूप जास्त करपवायचा नाही, नाहीतर मग भाजीला करपल्याचा वास येईल. 10 ते 12 ताजी कढीपत्त्याची पानं घालायची आणि अर्धा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. लहान कांदा अर्धा चिरून घेतलेला आहे. खूप जास्त कांदा फोडणीत घालायची गरज नाही आहे. आता आपण कांदा सोनेरी रंगावर छान परतून घेऊया.
तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथं फोडणीमध्ये अर्धा टोमॅटो कापून घालू शकता. सोबतच आपण पाव चमचा हिंग घालणार आहोत. हिंग पण आपण फोडणीमध्ये परतून घेऊया. कांदा छान भाजला गेलाय. आता आपण यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. फोडणीमध्ये कोथिंबीर घातली म्हणजे भाजीला छान चव येते. आता आपण यामध्ये पावडर मसाले घालणार आहोत. पाव टीस्पून हळद, 1 टीस्पून घरगुती लाल तिखट तिखटासाठी, 1 टीस्पून गरम मसाला आणि 1 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर रंगासाठी. बस आपण यामध्ये इतकेच मसाले घालणार आहोत. यापेक्षा जास्ती मसाले घालायची अजिबात गरज नाही आहे. आता आपण गॅसची फ्लेम लो करूया आणि हे मसाले थोडा वेळ तेलामध्ये परतून घेऊया. मसाले परतून झाले की लगेचच आपण तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये घालणार आहोत. वाटण वाटताना मी यामध्ये पाणी घातलं होतं म्हणून ते थोडंसं सैलसर झालेलं आहे. वाटण आपण फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया. आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करूया आणि वाटण असं सतत ढवळत राहून तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. आधी जरी आपण वाटण चांगलं भाजून घेतलं असेल तरी देखील मसाल्यांमध्ये वाटण असं मिक्स करून तेल सुटेपर्यंत परतून घेतलं म्हणजे भाजीची चव अजूनच वाढते. वाटण असं तेल सुटेपर्यंत परतून घेण्यातच भाजीच्या चवीचं खरं गमक आहे. एक वेळ तुम्ही अशा पद्धतीने वाटणाला तेल सुटेपर्यंत वाटण परतून घेऊन भाजी करा आणि एक वेळ वाटण न परतता भाजी करा. दोन्हीमधला फरक तुमच्या लक्षात येईल आणि मग तुम्ही सेम अशाच पद्धतीने नेहमी काळ्या वाटाण्याची उसळ कराल. वाटणाला उकळ आली म्हणजे त्याचे शिंतोडे बाहेर उडू लागतात. तुम्ही यावर झाकण ठेवून वाटण तेल सुटेपर्यंत शिजवून घेतलं तरीही चालेल. फक्त मध्ये मध्ये ढवळत राहा म्हणजे वाटण तळायला लागणार नाही. बघा, वाटणाला तेल सुटेपर्यंत वाटण मी अगदी छान परतून घेतलेलं आहे. आपण जितकं तेल घातलं होतं तेवढ्याच प्रमाणात तेल सुटलेलं आहे. जर तुम्ही फोडणीमध्ये जास्ती तेल घालाल तर वाटणाला अजून जास्ती तेल सुटेल. वाटण वाटताना मी थोडंसं जास्त पाणी घातलं होतं म्हणून वाटण परतायला मला थोडा वेळ जास्त लागलेला आहे. तुम्ही कमी पाण्यामध्ये वाटण वाटाल तर वाटण पटकन परतून होईल. आता आपण यामध्ये अर्धा कप इतकं पाणी घालूया. ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण वाटून घेतलं होतं त्यातच थोडं पाणी घालून आपण ते पाणी या वाटणामध्ये घालणार आहोत आणि वाटण या पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. भाजीचा रस्सा जसा तुम्हाला दाटसर किंवा सैलसर आवडत असेल त्यानुसार यामध्ये पाणी घाला. उसळ खूप जास्त सैलसर नसावी. यामध्ये आपल्याला कोंबडी वडे बुडवून खाता येऊ शकतात, चपाती किंवा भाकरी बुडवून खाता येऊ शकते. इतपतच आपण सैलसर उसळ ठेवणार आहोत. आता आपण शिजवून घेतलेले सगळे वाटाणे यामध्ये काढून घेऊया. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण वाटाणे उकडताना मीठ घातलं होतं त्या अंदाजानेच आपण इथं मीठ घालायचं आहे. भाजीचा रस्सा जसा तुम्ही सैलसर ठेवाल त्याची चव घेऊन नंतरच यामध्ये मीठ घालायचं आहे. आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करूया आणि भाजीला उकळी येण्याची वाट पाहूया. बघा, भाजीला मस्त दणकून उकळी आलेली आहे. एक वेळ आपण तळापासून ढवळून घेऊया आणि भाजी मिडियम फ्लेमवर 5 ते 6 मिनिटं छान शिजवून घेऊया. अजून भाजी शिजवून घेतल्यामुळे काय होईल, आपण जे यामध्ये मसाले घातले ते वाटाण्यांमध्ये पूर्णपणे मुरले जातील आणि भाजीची चव अजून वाढेल. बघा, आपली काळ्या वाटाण्याची उसळ तयार आहे. भाजीचा मस्त घमघमाट सुटलेला आहे. भाजी आपण एक वेळ तळापासून ढवळून घेऊया आणि भाजीची मी अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. भाजी गार झाल्यावर अजून थोडीशी दाटसर होईल. आता आपण गॅस बंद करूया आणि गरम गरम काळ्या वाटाण्याची उसळ सर्व करूया. तुम्हाला आवडत असेल तर वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली तरीही चालेल. मी फोडणीमध्ये घातली होती म्हणून पुन्हा घालत नाही आहे. बघा, 5 मिनिटं भाजी गार झाल्यानंतर अजून दाटसर झालेली आहे. या भाजीसोबत तुम्ही कोंबडी वडे, भाकरी, चपाती, पुरी काहीही सर्व करू शकता. चवीला अप्रतिमच लागेल. अशाच पद्धतीने ही काळ्या वाटाण्याची उसळ तुम्ही घरी नक्की करून बघा. तुम्हाला आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.